आज सध्या पब्लिकने एकमेव बैल आहे भुंगा, दोन्ही साईडनं पब्लिक चिडून तसंच पळतो, अजिबात घाबरत नाही पब्लिकला. तर पहिल्यापासूनच सवय तशी होती, पब्लिकला बी येतच नव्हता तो. त्यांनी ज्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस 4 छकडे मोडून टाकली होती. भुंगाने पुढं थांबतच नव्हता बैल. हां का. ती जोडी जी पळते सैराट भुंगा, तुमचा काय अनुभव आहे, कशी जोडी पळते? ती 1 नंबर गाडी पळती. गाडी सुट्टीला ती एकदम अशी सरळच जाते, एकदम म्हणजे अशी पूर्ण दोरीत गाडी पळती, वायबल होत नाही गाडी. आणि पुढल्या रानात आहे ना गाडी जास्तच पळती. म्हणजे पुढच्या रानाची बैल दोन्ही? दोन्ही पण बैल आहे ना पुढल्या रानाची बैल. एखाद्याला वाटलं आपलं 20 लाखाला बैल केले आणि त्याला आपला बैल घासला काही झालं, आपले पण 20 लाख आले पण अशी तिची अपेक्षा राहते. पण प्रत्यक्षात तो बैल त्या रेंजनं पळत नाही, त्यामुळे ते पैसे येऊ शकत नाही. बरोबर. काही वेळेस 20 लाखाचा बैल तो 5 लाखाला पण विकायला लागतो. बरोबर. असं होतं. पण मग वेळेत जर पैसे आले तर करून घेतले पाहिजे कोणी पण. आता पब्लिकना पळणारे वासरं घेतले आता. हां का. तुम्ही सगळी वासरं पब्लिकनेच घडवता, असं कसं काय? काय होतं, पब्लिकच्या बैलाला मुंबईमध्ये डिमांड राहतो. हं. घाटावर कसं आतला बैल असला तरी पळून चालून जातो, कारण दोन्ही साईडनं आतनं गाडी बैल लागते. कशी एक गोचित एखाद्या वेळेस काढायला गाडी लागते. आज मुंबईचं नियोजन करणं म्हणजे अवघड काम आहे तुमचं, कसं नाही काय अवघड नियोजन काम म्हणजे नियोजन एवढं सोपं नाही मुंबईचं. आमचं शिर्डी नाशिक सोपं नियोजन आहे करायला. देऊ म्हणून त्याच्याकडे बघून काय वाटतं, मुंबई गाजवणार की नाही? आता मी ज्या पद्धतीनं आमच्या नाशिक तिकडं हाकलतो ना, हां. बैल तो आपला पळू शकतो असा अंदाजे घोड्यामध्ये पळतो, त्या हिशोबाने बैलात पण बैल पळतो. मग तो मिलिशेट अजून पण तुमचं नाव करतात की हा लक्ष्मण डावरकरने घेतलेला भुंगा आहे, नाही, तेव्हा मग कसं बैल वाटतं? पळाल्यानंतर तर आपलं नाव निघतं ना, आपल्याला अभिमान आहे ना. शेवटी आपल्या दावणीचं बैल कोणी पण आपल्या तिकडे जरी मैदानात भेटलं ना, भुंगालाही पळतो असं चर्चा बैलाची होतीच ना. पण कोणी पण म्हणतो कुठला बैल असं विषय ना. नमस्कार ड्रायव्हर, नमस्ते. तुमचं एकदा नाव सांगायचं सर्वांना. लक्ष्मण पांडुरंग गायनवर राहणार गळणी, तालुका शिर्डी, तालुका श्रीरामपूर, पण शिर्डी या नावाने मी प्रसिद्ध आहे. आज शिर्डीवरून इकडे मुंबईमध्ये आले, कसा काय प्रवास झाला आजचा? प्रवास सकाळी 3 वाजता बैल म्हणजे 5:30ला बैल भरला होता, 9 वाजता आलतो माहिती. आता शिर्डी गाजवायची तिकडूनची, आता मुंबई गाजवण्यासाठी तेजे आला, तेजे आणि गोलवीर सोन्या पळाला, कसं काय नियोजन झालं होतं सांगा ना. ते काय आलं, गाडी 12 दिवसात पळत चाललं होतं शेडचं, माझं बोलणं झालं. बैल पण चांगला पळत होता आपला. मग पायऱ्यासाठी थोडी मिडियम पण बैल यायची, पण गाडी व्यवस्थित पळणार नाही म्हणून मी थोडं थांबून राहिलो होतो. शेडला फोन केला, म्हणलं बैल पाहिजे ना. शेड बोलले बा आपला बैल वर्षभर पळणार, अजून काय डाव्या खांदी पळवलेला नाही आपण, पाहू फेरा मारल्यानंतर. मग काल अचानक परत फोन केला, म्हणलं बैल द्यावं लागेल. शेड म्हणे म्हणे घेऊन ते नाव सोडलं होतं, काही जोड झाला नव्हतं त्यांना. आणि सोन्या पण मुंबईमध्ये चांगलाच पळतो आणि तेजा पण चांगलाच पळतो, कशी काय गाडी पळायचं सांगा ना. गाडी मस्त पडली सुटताना, आता सुट्टीला असल्यामुळे ना गाडी जुळूनच पडली जागेवर. आज मुंबईचं नियोजन करणं म्हणजे अवघड काम आहे तुमचं, कसं काय अवघड नियोजन काम म्हणजे नियोजन एवढं सोपं नाही मुंबईचं. आमचं शिर्डी नाशिक सोपं नियोजन आहे करायला. नियोजनाला काही अडचणी वगैरे येतात का? भरपूर येते का नाही, भरपूर येते. बैल पळत असतं तरी अडचण राहते. वासरं किती धावणीला वासरं? वासरा 3 वासरा येतात. कसं काय त्यांचं कसं काय नियोजन चाललंय? पब्लिकना पळणारेच वासरं घेतले आता. हां का. तुम्ही सगळी वासरं पब्लिकनेच घडवता, असं कसं काय? काय होतं, पब्लिकच्या बैलाला मुंबईमध्ये डिमांड राहतो. हं. घाटावर कसं आतला बैल असला तरी पळून चालून जातो, कारण दोन्ही साईडनं आतनं गाडी बैल लागते. कशी एक गोचित एखाद्या वेळेस काढायला गाडी लागते. आता तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये? 27 वर्ष चालू झालं. 27 वर्ष झालं. पण आपण बघतो तुम्ही योग्य किंमत आली की वासर लगेच ते किंमत आहे तरी विकत नाही, असं का म्हणजे? काय राहतं, ज्याची जी अपेक्षा राहते. एखाद्याला वाटलं आपलं 20 लाखाला बैल केले आणि त्याला आपला बैल घासला काही झालं, आपले पण 20 लाख आले पण अशी तिची अपेक्षा राहते. पण प्रत्यक्षात तो बैल त्या रेंजनं पळत नाही, त्यामुळे ते पैसे येऊ शकत नाही. बरोबर. काही वेळेस 20 लाखाचा बैल तो 5 लाखाला पण विकायला लागतो. बरोबर. असं होतं. पण मग वेळेत जर पैसे आले तर करून घेतले पाहिजे कोणी पण. आता बघतो तुमचे दावणी भरपूर झाले नंदी आले, पण तुमचे जी किंमत आहे ते किमतीला विकून टाकतो तुम्ही पहिलं, म्हणजे जास्त आव्हानं करत नाही. काय होतं, समजा आपण 2 लाखाला वासरू घेतील आता, पुढच्या वर्षी 10 लाखाला गेलं तरी आपल्याला 8 लाख रुपये शिल्लक राहत्या. 2 लाख खर्च झाला, 6 लाख रुपये शिल्लक राहील आपल्याला. बरोबर. आपण बघतो की बैलांचा खेळ आहे, आज पळतील उद्या पळणार नाही, म्हणजे भविष्य गॅरंटी देऊ शकत नाही बैल. गॅरंटी देऊ शकत ना. एक मैदान पडलं, पुढच्या महिन्यात बैलच काही सांगते. त्याच्यामुळे जी किंमत येईल त्या किमतीला योग्य आपल्याला तरी वैयक्तिक योग्य आहे, बाकी लोकांचं नाही सांगू शकत आपण. प्रत्येकाच्या किमतीचा वेगवेगळं राहतं, पण आपल्याला समजा साधारण 10 लाख रुपये जरी झाले तर लय झाले, भरपूर झाले बैलाचे. आतापर्यंत किती नंदी विकले असते काय सांगा? नाही सांगू शकत. मुंबईमध्येच 50-55 नंदी केली. हां का. पण कोण सर्वात जास्त कोणता नंदी म्हणजे विकला किमतीला? बैलला आपण हारणे दिलं. कितीला? 21 लाख रुपये दिले. आपले संदीप भैमाल यानं दिला होता ना. त्याच्यानंतर त्याच्या आधी भरपूर बैल दिले ते, नंतर भुंगा दिलता, हां त्याच्या दिलता, हायर पण दिलता. आज तेजाचं काय कारकीर्द आहे तुमच्या इकडे सांगा ना. काय म्हणलं? तेजाची काय कारकीर्द आहे तुमच्या इकडे, कसा पळतो? त्याच्या घेतल्यानंतर एकच गुलाल गेला, नंतर कंटिन्यू गुलामध्ये बैल आहे. हां का. म्हणजे गुलाल शक्यतो 90% जातच नाही त्याचा.
आता मी तुमच्याशी मगाशी तुम्ही बोलले की आम्हाला आता मुंबई गाजवायची आहे. कसं काय मुंबई गाजवण्यासाठी आता काय? आपल्या इकडे पण खेळ राहते ना, पायरा चांगला झाल्यानंतर मग पळू मुंबईमध्ये पण. हां, म्हणजे आता मुंबईकडे थोडंसं लक्ष चाललंय का घालू मग हप्त्यातून एखादा मैदान करू बा चांगला असं. त्याच्यावरच? हा त्याच्यावर दुसरा एखादा पायरा झाला चांगला आहे. सुरेश शेठचं पण बोलणं झालं, बैल लागतो आपल्याला एखाद्या दिवशी, हां, चालत म्हणे काय अडचण नाही देऊ म्हणे. त्याच्याकडे बघून काय वाटतं मुंबई गाजवणार की नाही? आता मी ज्या पद्धतीनं आमच्या नाशिक तिकडे हकलतो ना, हां, बैल तो आपला पळू शकतो असा अंदाजे घोड्यामध्ये पळतो, त्या हिशोबाने बैलात पण बैल पळतो. मग त्याच्याला काय विक्रमी मागणी आली की? मागणी आली पण अजून काही तसं हे नाही द्यायचं काही, कारण तिकडं पण नाव चालू आहे आपलं सध्या बिनजोडला. म्हणजे एक तुमच्या दावणीची लक्ष्मी म्हणू शकतो आपण त्याच्या. आणि जर आले आपल्याला मना योग्य तर देऊन पण टाकणार, आपलं असं काही हे नाही बुवा, बैल ठेवला पाहिजे एवढं. बरोबर. म्हणजे आपण बघतो ना तुम्ही सहकुशीने वासरं देता, पण ती वासरं ना दुसऱ्या धावणे गेल्यानंतर मग पळतात. ती पळलीच पाहिजे, नाही पळली तर मग त्यांचे पैसे घेऊन उपयोग काय आपल्याला, बरोबर. एवढे पैसे घेतलेले. बरोबर. कारण काल तसं आम्हाला आहे ना आपल्या शेटचं त्याच्याच नियोजन होतं, मिलिंद शेटच्या, मा पण ते श्री शेटच्या बैला संग हाकायचं नियोजन झाल्यामुळे मग हे नियोजन केलं मी अचानक. बरोबर. सुरेश शेटचं माझं बोलणं पण झालं, ते म्हणे ड्रायव्हर आपण ही गाडी पळू म्हणे. म्हटलं चालन काय अडचण नाही. शकतो. हां त्याच्या पण पळू शकतो, आलीवर तर भुंगा पण घेऊ शकतो, काही विषय नाही तसं. म्हणजे बुंगाचं नियोजन पण चालूच आहे म्हण. आता ते काय झालं, आता गाडी सध्या बोलायला चालू आहे, गाडी चांगली पडते, त्यामुळे मी पण जास्त फोर्स करून राहिलो शेटला. आता बघ, द्याच म्हणून आपलं. तुमच्या दावणीतला एक सितारा आता मुंबई गाजवतोय, हां. बुंगा, त्याच्या इकडे बघून काय वाटतं? नाही तसं काही नाही, बैल माझं तर म्हणणं असं आहे, आपण बैल विकल्यानंतर ते आहे ना, बैल आहे तोपर्यंत पळालाच पाहिजे. त्यावेळेस त्या बैलाचं नाव होतं ना, आपलं पण नाव होतं. बरोबर. आपण ड्रायव्हरने बैल दिलेला बैल अजून पळतो, जर बैल महिन्यात जर बाद झाला तर मग आपलं नाव खराब होतं मार्केटला. मी बघतो मिलिंद शेट अजून पण तुमचं नाव करतात की हा लक्ष्मण डायव्हरने घेतलेला बुंगा आहे. तेव्हा कसं वाटतं? पळाल्यानंतर आपलं नाव निघतं ना, आपल्याला अभिमान आहे ना. शेवटी आपल्या दावणीचं बैल कोणी पण आपल्या तिकडे जरी मैदानात भेटलं ना, भुंगालाही पळतो असं चर्चा बैलाची होतीच ना. पण कोणी पण म्हणतो कुठला बैल असं विषय ना. ती जोडी जी पळते सैराट बुंगा, तुमचा काय अनुभव आहे, कशी जोडी पळते? ती एक नंबर गाडी पळती, गाडी सुट्टीला ती एकदम अशी सरळच जाते, एकदम म्हणजे अशी पूर्ण दोरीत गाडी पळती, व्हायबल होत नाही गाडी. आणि पुढल्या रानात आहे ना गाडी जास्तच पळती. म्हणजे पुढच्या रानाची बैल आहेत दोन्ही. दोन्ही पण बैल आहे ना, पुढल्या रानाची बैल. आपण बघतो की आज सध्या पब्लिकने एकमेव बैल आहे बुंगा, दोन्ही साईडनं पब्लिक चिडून तसंच पळतो, अजिबात घाबरत नाही पब्लिकला. तर पहिल्यापासून सवय तशी होती, पब्लिकला बी येतच नव्हता तो. त्यांनी ज्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस 4 छकडे मोडून टाकली होती बुंगाने. पुढं थांबतच नव्हता बैल. हां का? तो तुम्ही कुठनं घेतला होता, गाडीत नाही घेतला होता का? तो गाडीत त्याचे तसे 3 व्यवहार झाले, आधी 14.5ला घेतला इसार दिला, नंतर 16ला एकला, 16चा 19ला एकला, मी 23.5ला घेतला, म्हणजे 15च्या पायथ्यावरून घेतला होता बुंगा दिलीप ड्रायव्हर पुन्हा. हां का? म्हणजे नाव काय असं ठेवलं बुंगा? ते एकदम छोटा होता, घेतला तर एवढा होता ना, हां. त्या हिशोब बारीक म्हणून भुंगा नाव ठेवतं. पण आज छोटा आहे पण पूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवलं त्यांनी. एक अभिमान वाटतो की नाही तुम्हाला? अभिमान आहेच ना, मग आपल्या दावणीचा बैल म्हणजे अभिमान राहणारच बैलाचा. मग आता मुंबईला थांबणार की जाणार इकडे? नाही आज घरी जाणार आहे आता. घरी जाणार आहे. हां ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुमचं पण आपली मुलाखत घेतल्याबद्दल.